नमस्कार. आज 5 जून 2026 जागतिक पर्यावरण दिन. कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या सभासदांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला. आरोग्य विभाग अहोरात्र कोल्हापूर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असतो. सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत सुमारे 170 टिपर कचरा गोळा करण्याचे काम करतात. पण शहरात वाढलेली गर्दी, पर्यटन, त्यातून निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा, या वाढणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे महानगरपालिकेच्या शहर स्वच्छता व्यवस्थापन यंत्रणेवरील ताण अतिशय वाढला आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी यात सहभाग आणि सहकार्य केले तरच दिसेल स्वच्छ आणि सुंदर कोल्हापूर. पाहूया काय सांगतात कोल्हापूर अर्थ वॉरियर्सचे कार्यकर्ते आणि आरोग्य विभागात काम करणारी मंडळी. हे तुमच्या अतिशय उत्तम सहकार्याबद्दल शहराच्या प्रती तुमच्या कामाची कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून कोल्हापूर वॉरियर्सकडनं तुम्हाला हे गवती चहाचं रोप आणि एक गोड छोटासा टोकन म्हणून एक आंबा असं कृतज्ञता. नमस्कार सर. तुम्ही कोल्हापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणून काम करता. तर याबद्दल तुम्हाला जनतेला काय सांगायचं आहे पर्यावरण दिनानिमित्त? पर्यावरण दिनानिमित्त सांगायचं म्हणजे प्लॅस्टिक यूज करू नका सर. प्लॅस्टिक यूज करू नका. कापडी पिशव्या यूज करा. कचरा जो तुम्ही रस्त्यावर वगैरे ढिगे कचऱ्या ढिगवर टाकता तिथे टाकण्याऐवजी आपल्यासमोर घरासमोर घंटागाडी येते. त्या घंटागाडीमध्ये सर्व कचरा ओला सुका विलीगर करून त्यांनी बरोबर त्याचा टाकावे. परत जे ओला कचऱ्याचा त्यांनी खत म्हणून वापर करावे ही विनंती. प्लॅस्टिकमुळे भरपूर त्रास होत आहे. प्लॅस्टिकमध्ये कचरा गोळा करून सर्व लोक डायरेक्ट असं रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे आता आम्ही दंडात्मक कारवाई सुद्धा चालू केलेली आहे. त्यावर आता हळूहळू आम्ही प्लॅस्टिकवर सुद्धा कारवाई चालू केलेली आहे. 2 कारवाई सुद्धा आम्ही केलेल्या आहेत आता आपल्या भागात आणि बाकीच्या कारवाई सुद्धा पावत्या करण्यास सुद्धा चालू आहे. म्हणजे प्लास्टिक मुक्त झालं तर कोल्हापूर अजून स्वच्छ आणि सुंदर होऊ शकते. आणि पर्यटन आता चालूच आहे. पर्यटकांना काय सांगाल? तिथं रंकाळा इकडं प्लास्टिक टाकतात, खाऊन इकडे तिकडे टाकतात, रंकाळ्यात टाकतात. ते कसं आहे, सुशिक्षित माणसं आहेत, त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे सर. आपण फिरायला येतो म्हणजे फिरून जावं. आपला सुंदर रंकाळा स्वच्छ आहे तो घाण नाही करू दे, स्वच्छच ठेवावा ही विनंती. सांगा. 1-2 मिनिटं. आता सुद्धा प्लास्टिकची पिशवी झाडाला रोपाला नाही द्यायची म्हणून मी कापडी पिशवी करून दिलेली आहे. कोल्हापूर अर्थ वॉरियर इतक्या पद्धतीनं पण विचार करतं की जेणेकरून प्लास्टिकचा त्रास आपल्यामुळं किमान व्हायला नाही पाहिजे. आणि ही पिशवी त्यांना घरीही वापरता येईल, भाजीला वगैरे छोट्या छोट्या कामांसाठी वापरता येऊ शकते. थँक्यू. आभारी आहोत. थँक्यू सर. धन्यवाद कोल्हापूर अर्थ वॉरियर्स. तुम्ही अशा खूप मोठ्या विषयासाठी तुम्ही चालना दिलेली आहे. ही सर्वांनी अशी विचारपूस ठेवली पाहिजे, अशी विचारभावना ठेवली पाहिजे. त्याशिवाय आपलं शहर स्वच्छ होणार नाही आणि सुंदर राहणार नाही. आभारी आहोत. धन्यवाद.